तर सकाळी झोपेतून उठल्यानंतर ही फुलं बघितली ना, खूप छान प्रसन्न वाटतं. अगदी पांढरी शुभ्र आणि हिरवेगार देठ असलेली ही फुलं ना खूप छान वाटतात आणि मन प्रसन्न होतं. तर वातावरण पण खूप छान झालेलं होतं. तर नमस्कार, मी विद्या आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आता शॉपवर जायचं आहे आणि माझं सगळं आवरलेलं आहे, पण धनश्रीचं आवडत होतं. तर शॉपवर यायला निघालो आणि तेवढ्यात लक्ष गुलाबाच्या फुलांकडे पण गेलं. आणि आत्ता हे कुंडीमध्ये लावलेलं रोप आहे आणि त्याला पण खूप छान फुलं आलेली आहेत. तर आज बसने प्रवास करायचा होता आणि बसमध्ये इतकी गर्दी होती ना की पाय ठेवायला पण जागा नव्हती. तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर शॉपवर आल्यानंतर आहे ना, माझं साफसफाईचं काम चालू होतं आणि धनश्रीचं इकडे ना देवपूजा चालू होती आणि तिला हे काम खूप आवडतं. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ. तर माझ्याकडे स्वामी महाराजांचा फोटो आहे आणि त्यांची पण सेवा नित्य नियमाने होते. तर ते झाल्यानंतर आहे ना, धनश्रीचा अभ्यास असतो. तर मग धनश्रीला ना थोडा वेळ अभ्यासाला बसवलं होतं मी. तर तिचं इकडे अभ्यासाचं चालू होतं. तर त्यानंतर तिला क्लासला सोडवायचं, पण मग थोडा वेळ अभ्यास झाल्यानंतरच मी क्लासला सोडवते. तर मग तिथं गेल्यावरती काय अभ्यास वगैरे करत नाही. तर त्याच्यानंतर आहे ना, डायरेक्ट व्हिडिओला घरी आल्यानंतर मी शूट केलं होतं. तर घरी आल्याला आहे ना, विहान त्याच्या बाबांसोबत गेला होता. तर मंदिरामध्ये गेला होता आणि तिथे यात्रा होती. तर मग तिथून त्यांनी खेळणी आणलेली होती आणि ती इकडे दिवीला दाखवायचं काम चालू होतं. तर मग त्याला खूप आनंद झालेला होता, कारण की तो तिच्या आधी बाबांसोबत मंदिरामध्ये जाऊन आला होता आणि खेळणी पण घेऊन आलेला होता आणि तिला नव्हती घेतलेली. तर मग इकडे ते दोघंही ना गाडी खेळत होते आणि छोटी का असे ना, त्याला खूप आनंद होतो त्या साऱ्या गोष्टींचा. तर मग ते झाल्यानंतर आम्हाला पण जायचं होतं. तर आम्ही पण आवरलं आणि आम्हाला पण मंदिरामध्ये जायचं होतं. तर शॉपवरून आल्यानंतर ना फ्रेश वगैरे झालो आणि आम्ही पण तयार झालो होतो. तर मग इकडे आम्ही चौघं पण सोबत चाललो होतो. काय तो जाऊन आलेला होता, पण त्याला पुन्हा यायचं होतं आमच्यासोबत. तर आम्हाला म्हणत होता की यात्रा संपून गेली, तुम्ही कशाला जात आहे. म्हटलं आम्हाला दर्शनाला जायचं. तर मग आम्हाला पण यायचं मग तुमच्यासोबत. तर मग तो पण आला. तर आपल्या संगमनेर तालुक्यातील प्रसिद्ध मंदिर कळस गावातील श्री क्षेत्र कळसेश्वर तर एकदम उंचावर आहे आणि मस्त आहे. जाण्यासाठी पायऱ्या वगैरे आहेत आणि इथे आल्यावर खूप छान वाटतं. अगदी निसर्गाच्या कुशीत आल्यासारखं वाटतं. तर या ठिकाणी आल्यानंतर गणपती बाप्पांपासून पूर्ण देवांचं दर्शन होतं. सगळी मंदिरं आहेत इथे. तर महालक्ष्मीचं म्हणू नका, दत्तात्रय गुरूंचं म्हणू नका, मारुतीरायांचं म्हणू नका, तर गणपती बाप्पांचं, महादेवाचं, तर खूप सारी मंदिरं आहेत इथे आल्यानंतर. आणि एकाच ठिकाणी आल्यावर आपल्या सर्व देवांचं दर्शन होतं. तर मग आम्ही इथे गडावर आलो होतो आणि उंच आहे. तर जाता जाता 2-3 मंदिरं लागतात आणि मध्ये गेल्यानंतर महादेवांचं मंदिर आहे आणि त्याच्याच शेजारी महाराजांची समाधी पण आहे. तर मग इथे गुरुपौर्णिमेला खूप गर्दी असते आणि यात्रा पण भरते आणि खूप भारी मंदिर आहे हे. आणि प्रवरा नदीच्या काठी वसलेलं हे मंदिर आहे आणि मंदिराच्या आजूबाजूला पूर्ण झाडे आहेत आणि उंच उंच झाडे आहेत आणि मंदिराच्या एका बाजूने नदी वाहते. तर तिथे आल्यानंतर आहे ना, असं मंदिर उंचावर आहे पण खाली खूप असं जंगल आहे आणि एकदम भारी वाटतं. पावसाळ्यामध्ये पण खूप छान वाटतं आणि मंदिराजवळ आलं ना, आजूबाजूचा परिसर पूर्ण दिसतो. आणि आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे सकाळी कार्यक्रम असतो पण संध्याकाळपर्यंत गर्दी असते. तर ज्यांना जेव्हा वेळ भेटेल तेव्हा येऊन जातात, दर्शन घेतात. तर मग इथे आल्यानंतर मन प्रसन्न होतं आणि मंदिरामध्ये ना आल्यानंतर आहे ना 1 तास जवळपास लागतो पूर्ण मंदिर फिरण्यासाठी. तर 3 मजली आहे. तर खालूपासून तर वरपर्यंत येण्यासाठी ना तर मग 10-15 मिनटं लागतात आणि वर आल्यानंतर आहे ना प्रत्येक मंदिरामध्ये जायचं, प्रत्येक देवाचं दर्शन घ्यायचं. तर मग असं फिरून आहे. 2-3 मजली असल्यामुळे ना खूप छान वाटतं आणि सर्वात उंच वरती टेरेसवरती गेल्यानंतर आहे ना आजूबाजूचा परिसर पण खूप छान दिसतो. तर मी इथे महाराजांची समाधी आहे. तर परमपूज्य सुभाषपुरी महाराजांची इथे समाधी आहे. तर गुरु म्हणजे ज्ञानाचा दीप, गुरु म्हणजे जीवनाचा मार्ग आणि गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारी वाट आणि गुरु म्हणजे यशाचं पहिलं पाऊल. तर हात धरून चालायला शिकवणारे आई वडील आणि जगात कसं जगायचं हे शिकवणारे गुरु. तर दोघांचेही ऋण कधीच फेडता येणार नाही.
तर अशा परमपूज्य गुरूंना माझा कोटी कोटी प्रणाम. आणि आई वडिलांपासून सुरुवात होणारा गुरुचा हा प्रवास शिक्षक, ज्येष्ठ संत आणि जीवनात भेटणाऱ्या प्रत्येक प्रेरणादायी व्यक्तीपर्यंत पोहोचतो. आणि गुरु म्हणजे केवळ ज्ञान देणारी व्यक्ती नाही, तर अडचणीच्या काळात योग्य दिशा दाखवणारा प्रकाश असतो. गुरु आपल्या आयुष्यात आत्मविश्वास जागवतात आणि आपल्या चुकांमधून शिकायला शिकवतात आणि यशाचा खरा मार्ग दाखवतात. या गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी आपल्या जीवनाला आकार देणाऱ्या प्रत्येक गुरूंना मनपूर्वक प्रणाम करूया. तर गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर सर्व दर्शन वगैरे घेऊन झाल्यानंतर आहे ना, आम्ही सर्वात वरती आलो होतो आणि वरून हा पूर्ण व्ह्यू दिसतो. तर वरती पण छान हॉल आहे आणि वरती आल्यानंतर आहे ना, खाली गावाचं पूर्ण दृश्य दिसतं आणि प्रवरामाई पण आहे आपली, तर जी मंदिराच्या पाठीमागूनच वाहते. तर मग झाडाझुडपांमुळे दिसत नाही, खाली आहे. तर मग इकडे ना, इथे महाराजांची एक बसण्याची जागा आहे, तर तिथे पण छान त्यांनी पूजा वगैरे केलेली आहे. आणि जाता जाता आहे ना, इथे श्री गुरुदेव दत्तात्रयांचं मंदिर लागतं. तर मग सर्वात शेवटी वरती आल्यानंतर आम्ही दर्शन घेतलं आणि घरी जायची वेळ आली होती. तर जवळपास 7 वाजले होते आणि धनश्री आणि बिहान तर यांना इथे फोटो काढायचे होते. तर मग त्यांचे फोटो वगैरे काढले. तर मग ते झाल्यानंतर आम्हाला तर घरी यायला ना जवळपास अंधार पडला होता, 7:15 वाजले असते. आणि घरी येताना पण खूप छान नजारा झालेला होता इथला, पूर्ण निळसर आकाश दिसत होतं. आणि मग सर्वात शेवटी आम्ही फोटो पण काढले आणि तिथे मुले उभी होती ना, मग आम्ही त्यांनाच सांगितलं की आमचे फोटो काढा. तर मग त्यांनी आमचे छान असे फोटो काढले आणि त्यानंतर आहे ना, मंदिर परिसर फिरून झाला आणि मग घरी जायचं होतं. आणि सगळीकडे फिरून आल्यानंतर आहे ना, 5 मिनटं मंदिरामध्ये विश्रांतीसाठी बसलो होतो आणि सर्वजण बसलेले होते. तिथे प्रसाद वगैरे घेतला आणि त्यानंतर आहे ना, घरी यायला निघालो होतो. तर मग घरी येताना पण मुलांची मस्ती चालूच होती. आणि जर तुम्हाला कधी येण्याचा योग भेटला तर नक्की या, खूप छान मंदिर आहे इथे आणि पावसाळ्यामध्ये जरूर या. तर मग त्यानंतर आहे ना, घरी यायला निघालो आणि घरी येता मुलांना येताना वाटेमध्ये ना खाऊ घ्यायचा होता. तर मग इकडे दुकानामध्ये आलो, खाऊ घेतला आणि त्यानंतर घरी आलो. तर घरी आल्यानंतर 7:30 वाजले होते आणि स्वयंपाक करायचा होता. तर स्वयंपाकमध्ये मिरची भजी पण बनवायची होती. तर असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चलो बाय.